आज मी तुमच्याबरोबर सर्वांची आवडती मँगो मोहितोची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी कमी साहित्यात आणि कमी खर्चात ही रेसिपी बनवून तयार होते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। चला तर झटपट मँगो मोहितो बनवायला सुरुवात करूया। रॉ मँगो मोहितो बनविण्याकरिता मी इथे कच्ची कैरी घेतलेली आहे। कैरी नीट धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि कैरीचा हा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर कैरीची साल आपल्याला वेगळी करायची आहे। मी याप्रमाणे सुरीच्या मदतीने याची साल काढून घेत आहे। हवं तर तुम्ही पिलरची मदत सुद्धा घेऊ शकता। उन्हाळ्यामध्ये कैरी केवळ तिच्या आंबट चवीमुळेच नाही तर तिच्या गुणामुळे सुद्धा खाल्ली जाते। उन्हाळ्यात होणारे छोटे मोठे त्रास कैरीच्या सेवनाने कमी होतात। आता आपण या कैरीचे याप्रमाणे दोन भाग करून घेऊ व यात ही जी गुठळी आहे ही गुठळी काढून घेऊ। आता मी कैरीची गुठळी काढून वेगळी केलेली आहे। आता आपल्याला या कैरीचे अत्यंत लहान असे काप करून घ्यायचे आहेत। कैरीचे मी याप्रमाणे लहान काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला जी जिन्नस हवी आहे ती आहे लिंबू। मी इथे एक लिंबू घेतलेला आहे। लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एका लिंबाच्या 4 फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत। एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की लिंबाच्या बिया आपल्याला काढून वेगळ्या करायच्या आहेत। एका लिंबाच्या 4 फोडी मी इथे करून घेतलेल्या आहेत। पुढील जी जिन्नस आपल्याला लागणार आहे ती आहे पुदिना। पुदिना सुद्धा प्रकृतीने फार थंड असतो, त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात पुदिन्याचं सेवन करायलाच हवं। बघा आता सर्व तयारी झालेली आहे। चला आता मँगो मोहितो बनवायला सुरुवात करूया। याकरिता मी इथे एक लांब ग्लास घेतलेला आहे। यामध्ये थोडेसे आंब्याचे काप आपण घालू। त्यानंतर 2 लिंबाच्या फोडी घालूया। थोडीशी पुदिन्याची पाने यात घालायची आहेत आपल्याला। आता यामध्ये पाव चमचा काळं मीठ मी घालणार आहे। पाव चमचा साधं मीठ इथे घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर अगदी पाव चमचा जिऱ्याची पूड यामध्ये घालूया। आता आपण याला व्यवस्थित थोडंसं असं ठेचून घेऊया। याप्रमाणे ठेचून जेव्हा आपण मँगो मोहितो बनवतो तेव्हा ते खूपच चविष्ट बनतं। याला आपल्याला मिक्सरमध्ये वगैरे फिरवून नाही घ्यायचं आहे, असंच क्रश करून घ्यायचं आहे। बघा मी याला व्यवस्थित क्रश करून घेतलेला आहे। चला आता वळूया पुढील कृतीकडे। मी इथे 2 मोठे चमचे साखरेचा पाक घालते आहे। साखर पाण्यात विरघळवून मी हा पाक तयार करून घेतलेला होता। याऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। आता मी यामध्ये थंडगार स्प्राइट घालते आहे। स्प्राइट ऐवजी सोडा किंवा अगदी थंडगार पाणी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, आवड तुमची आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वाव, अगदी झटपट मँगो मोहितो बनवून तयार झालेला आहे। याची चव खूपच अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।